नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे बेसनाचा चिला. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. नंतर आपल्याला एक टमाटर घ्यायचं आहे, मीडियम साईजचं टमाटर घ्यायचं आहे, ते पण चिरून यामध्ये टाकायचं आहे. आणि एक गाजर घ्यायचं आहे, ते पण आपल्याला चिरून यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये बेसन घेणार आहोत. 1 वाटी जर का बेसन घेतलं तर अर्धा वाटी त्यामध्ये आपण रवा टाकणार आहोत. मी 2 वाट्या बेसन घेतलेलं होतं आणि त्यामध्ये 1 वाटी मी रवा टाकलेला आहे, जाडा रवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती सगळी टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये आपण पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया. बरोबर सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. हा तुम्ही बेसनाचा चिला नक्की ट्राय करून बघाल. खूप चांगला लागतो आणि तब्येतीला पण खूप चांगला असतो. यामध्ये प्रोटीन असते, ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते. आता आपलं हे मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. म्हणजे आपण पहिले याच्यात 1 चमचा लाल तिखट टाकूया. नंतर अर्धा चमचा हळद टाकूया आणि नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार. धणे पावडर टाकूया अर्धा चमचा. तुमच्याकडे जिरे पावडर असेल तर तुम्ही जिरे पावडरसुद्धा टाकू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊया. चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. या तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकल्या तरीही चालेल. आता आपण याच्यात पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घेऊया. पहिले आपण घट्टसर भिजवलं होतं. आता आपल्याला हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला हे फेटायचं आहे 2 ते 3 मिनिट आणि कन्सिस्टन्सी बघा आपल्याला अशी पाहिजे आहे. 2 ते 3 मिनिट आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. 1 टीस्पून मी यामध्ये ओवा टाकलेला आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपलं मिश्रण हे तयार आहे. आपण एक तवा घेऊया. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. 1 टीस्पून असं थोडंसं पसरवून घेऊया. आणि आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते तव्यावर टाकूया. आणि आपण हे चांगलं गोल फिरवून घेऊया. आता आपल्याला हे 5 ते 7 मिनिट एका साईडनी शिजू द्यायचं आहे. तुम्ही या मिश्रणात कणिकसुद्धा टाकू शकता. त्यांनीसुद्धा चिली खूप छान लागतात, सुरेख लागतात. तर आता आपला चिला एका साईडने शिजलेला आहे. आपण हा पलटवून घेऊया. व्यवस्थित आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडने आपण तो व्यवस्थित शिजू देऊया 5 ते 7 मिनिट. आता हा आपला चिला शिजलेला आहे. आता आपण थोडासा हा असा दाबून घेऊया म्हणजे तो दुसऱ्या साईडने सुद्धा थोडासा शिजला जाईल. आता आपला चिला हा तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये तो काढून घेऊया. आपला चिला हा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. धन्यवाद.